पाहताय महाराष्ट्रातील सर्वात जलद न्यूज नेटवर्क महाराष्ट्र पोलीस न्यूज 24। पुणे जिल्ह्यातील आंबेगाव तालुक्यातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे। घरगुती वादातून कोयत्याने जीवघेणा हल्ला केल्याने परिसरात खळबळ उडाली। आंबेगाव तालुक्यातील धामणी गावात 14 मार्च रोजी ही गंभीर घटना घडली। फिर्यादी नंदा तानाजी सोनवणे या घरी असताना त्यांचा दीर सुरेश धोंडीबा सोनवणे हा दारूच्या नशेत येऊन शिवीगाळ करत तुमचा एकेकाचा मर्डर करतो अशी धमकी देऊन निघून गेला। यानंतर रात्री गावातील जिल्हा परिषद शाळेच्या कार्यक्रमाला नंदा सोनवणे या आपला मुलगा संपत सोनवणे, सून पूजा सोनवणे आणि शीतल यांच्यासोबत गेल्या होत्या। कार्यक्रम संपल्यानंतर रात्री सुमारे 8 वाजता शिवशंकर दूध डेअरी समोरून जात असताना आरोपी सुरेश धोंडीबा सोनवणे हा अचानक हातात कोयता घेऊन त्यांच्या अंगावर धावून आला। आता तुला जिवंत सोडत नाही असे म्हणत त्याने जीव घेण्याच्या उद्देशाने डोक्यावर वार करण्याचा प्रयत्न केला। त्यावेळी नंदा सोनवणे यांनी स्वतःचा बचाव करत हात पुढे केले असता आरोपीने त्यांच्या दोन्ही हातांवर कोयत्याने वार केले। या हल्ल्यात त्यांचे दोन्ही हात फ्रॅक्चर झाले असून पाठीवरही गंभीर दुखापत झाली आहे। आरडाओरड ऐकून मुलगा संपत सोनवणे, सून पूजा सोनवणे आणि शीतल हे घटनास्थळी पोहोचले। तसेच मुलगी ललिता दरेकर आणि कावेरी कुंभार यांच्या मदतीने जखमी नंदा सोनवणे यांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले। हल्ल्यानंतर आरोपी सुरेश धोंडीबा सोनवणे याने तुमचा एकेकाचा मर्डर करतो अशी धमकी देत घटनास्थळावरून पळ काढला। या प्रकरणी पारगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय। पुढील तपास पोलीस करत आहेत। महाराष्ट्र पोलीस न्यूज 24 साठी महाराष्ट्र प्रतिनिधी पंकज सरोदे।